धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी चंद्राणी संदीप इशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राज्याचे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली असून या निवडीमुळे निमगुळ परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे। निमगुळ ग्रामपंचायतच्या मावळत्या उपसरपंच वजाबाई चिंधा सैंदाणे यांनी आपला 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दिनांक 27 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानुसार रिक्त झालेल्या या पदासाठी आज 10 जानेवारी रोजी विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। लोकनियुक्त सरपंच स्वाती दीपक बागल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली। या सभेमध्ये उपसरपंच पदासाठी केवळ चंद्राणी संदीप इशे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। या निवडीला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक बागल, माजी सभापती रघुवीर बागल, गटनेते वीरेंद्र बागल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका स्नेहल बागल, गोकुळ दूध संघाचे चेअरमन किशोर शिंदे यांच्यासह राजेंद्र साळवे, पंकज बागल, योगेश पारधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी गुलाब चौधरी यांनी पाहिले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपक बागल यांनी केले। 2026 आज रोजी सौ चंद्राणी संदीप इशी यांची उपसरपंचपदी नवनियुक्ती झालेली आहे। त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। सर्व पदाधिकारी मित्रांनो आणि ग्रामस्थांनो, 2022 मध्ये आपले नेते महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार आणि पणन मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आपल्या भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने घवघवीत यश या आपल्या पॅनलला मिळालेलं होतं आणि त्यावेळेस सर्व उपसरपंचांचा कार्यकाळ 1 वर्षाचा ठरवण्यात आलेला होता आणि तो कार्यकाळ ठरवण्यात असताना आपले पंचायत समितीचे माजी सभापती माननीय दादासो रघुवीर बाजीराव बागल असतील, आपले गटनेते डॉक्टर वीरेंद्र बागल असतील, तत्कालीन पंचायत समिती सदस्य सोनोने मावशी असतील, माजी सदस्य भाग्यश्री आजी असतील, माजी उपसरपंच सुपाताई साळवे असतील आणि गावातील आजी माजी पदाधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि तरुणांच्या सहकार्याने आणि गावातील सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या पॅनलला घवघवीत यश मिळाल्यामुळे आपण 1 वर्षाचा कार्यकाळ ठेवण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे मागील 3 वर्षामध्ये 3 लोकांना संधी देण्यात आली आणि आजपासून 4थ्या वर्षाला सुरुवात होत आहे आणि 4थ्या वर्षी आपल्या ग्रामपंचायत सदस्य सौ चंद्राणी संदीप इशी बबन सर यांच्या पत्नी यांना आज उपसरपंचपदी सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, पॅनल प्रमुखांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सल्ल्याने त्यांची नियुक्ती आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मागच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात सौ वजाताई चिंधा सैंदाणे यांनी ग्रामपंचायत विकासासाठी मोठे सहकार्य केलेले आहे। त्यांनी गावाच्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या 1 वर्षात सौ चंद्राणी संदीप इशी या वहिनींच्या मार्फत ही उपसरपंचाच्या कार्यकाळात बबन सरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गावाचा विकास होईल। आपल्या गावातील पॅनल प्रमुखांचं, सर्व ज्येष्ठांचं, गावातील तरुणांचं, ग्रामपंचायत सदस्यांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि हेच सहकार्य पुढेही लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। नवनिर्वाचित उपसरपंच यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या वतीनेही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो अशा परत एकदा सदिच्छा देतो। आपले उपसरपंच आदरणीय वजाबाई चिंधा सैंदाणे यांचा 27/12/2025 रोजी राजीनामा मंजूर झालेला आहे आणि उपसरपंच पद हे रिक्त होतं आणि उपसरपंच पदाची निवड प्रक्रियेसाठी आज आपण एक विशेष मासिक सभेचे आयोजन केलेले आहे। त्यानुसार आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आदरणीय
स्वाती दीपक बागल आपले लोकनियुक्त सरपंच यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपले सरपंच ताईंच्या अध्यक्षतेखाली आजची उपसरपंचची निवड ही मी प्रक्रिया सुरू करण्याची विनंती आदरणीय दीपक सर जे आपले तालुका भाजप अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढची धुरा ही सांभाळावी. प्रतिनिधी अख्तर शहा, NTV न्यूज मराठी, दोंडाईचा, धुळे.